आणि एक महत्त्वाची बातमी येते नाशिकमधून। TV9 मराठीच्या मोहिमेला यश आलेलं आहे। मास्क न घालणाऱ्यांवरती आता कारवाई होणार आहे। नाशिकमध्ये नो मास्क नो रेशन मोहीम राबवली जाणार आहे। पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यातील बैठकीनंतर हा निर्णय झाला। अधिक माहिती घेणार आहोत चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, खरं तर बातमी अगदी आपण दाखवली आणि तातडीने निर्णय झालाय। प्रज्ञा, खरं तर आपण बघितलं की नाशिकमध्ये आपण जे काही स्टिंग ऑपरेशन केलं आणि जी काही वस्तुस्थिती मांडली त्याच्यामध्ये स्पष्टपणे बघायला मिळालं कशा पद्धतीनं नाशिककर बेजबाबदारपणा विना मास्कचे शहरात फिरतायत। खरं तर नाशिक शहरामध्ये आकडा जो आहे कोरोना बाधितांचा तो 80,000च्या पुढे केव्हाच गेलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता TV9 ने घेतलेल्या या मोहिमेची दखल म्हणून एकूणच प्रशासनानं देखील आदेश दिलेले आहेत। विना मास्कचं दुकानदारांनी आता ग्राहकांना उभं देखील करू नये, त्यांना कुठलाही माल विकू नये अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे। या व्यतिरिक्त रेशन दुकानदारांनी यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे नो रेशन नो मास्क, नो मास्क नो रेशन अशा पद्धतीची ही सगळी मोहीम जी आहे ती रेशन दुकानदारांनी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण मोहिमेच्या माध्यमातून शहरामध्ये जे काय मास्क वापरण्यासंदर्भात बेजबाबदारपणा नाशिककरांचा दिसतोय त्याला कुठेतरी अटकाव होईल अशी अपेक्षा आहे। अगदी तुमचा धन्यवाद चंदन या संपूर्ण माहितीसाठी।